नाही नाही अथर्व, ती अशी घर सोडून नाही जाऊ शकत. माया, मला माहिती आहे तू हे मुद्दाम केलेलं नाहीयेस. काहीतरी असणार म्हणून तिने असं सगळं म्हटलेलं असेल. ती सांगेल, ती खरं सांगेल. सांग माया, तू घाबरू नको. मी ट्रस्ट करतो तुझ्यावरती. मी आहे तुझ्यासोबत. सांग. हो हो, मी बोलले खोटं. बोलले मी खोटं माझ्या स्वार्थासाठी. कारण जेव्हापासून मी या घरात आले तेव्हापासून माझ्यावर असलेल्या आरोपांमुळे तुमच्या सगळ्यांच्या मनात माझ्याबद्दल इतका द्वेष आहे, इतका तिरस्कार आहे, इतकी असूया आहे आणि मला नको आहे ते. मला माहित आहे, पण अरे मी पण एक नॉर्मल मुलगी आहे. या घरात आले, या घरात मला संसार करायचा आहे, सुखाने राहायचंय. तुम्हाला सगळ्यांकडून आपुलकी हवी आहे, प्रेम हवंय. या घरात संसार थाटण्यासाठी मला सुद्धा इम्पॉर्टंट फील होणं गरजेचं आहे. आणि मी त्याच गोष्टीची भूकेली होती. अरे मी पण माणूस आहे, मला हवंय ते प्रेम, मला हवी आहेत ती नाती. मला हवाय तो आपलेपणा, आपली माणसं. फक्त या कारणासाठी मी हे सगळं नाटक केलं. मला माहित आहे कदाचित तुम्हा सगळ्यांना खोटारडेपणा वाटेल, माझा स्वार्थ वाटेल, खोटं वाटेल. पण माझ्यासाठी हा माझा डिफेन्स मेकॅनिझम होता. डिफेन्स मेकॅनिझम होता. खोटारडी आहे ही माया. मीरा, सांगून टाक की हे सगळे मिळून आईंना अडकवणार होते. माया, मीरा अगं ते निघून गेलेत, बोल काहीतरी. हे काय चाललंय सगळं? मला कसे अडकवणार होते लोक? नाही जाणून घ्यायलाच हवं. पण नेमकं आजच व्हायचं होतं हे. आज रात्रीपासून माझं मौन व्रत सुरू होईल. काय नक्की प्रकरण आहे?